इकडे बघा फास्टॅग बघा कसा स्कॅन होऊन जाईल आपोआप. हे बघा स्कॅन होऊन डायरेक्ट चलन कट. नाव माहित नाही कोणती नदी, मोठी नदी. आमचं दर्शन झाले, आता आम्ही निघालो आहे पुढे सर्वजण. टिटवाला टू ठाणे कसं जायचं ते आता मी तुम्हाला दाखवतो. टिटवाला मंदिरापासून एक लेफ्ट रोड जातो, तिथून आम्ही मॅप लावून चाललोय ठाण्याला. तर जातो पाडग्याला, पुढे हायवेला जाऊन मिळतो, तिकडचं दाखवतो कसं ते जातो. आपल्याला पुढे नदी लागेल, बहुतेक कोकडी नदी, नदीचं नाव माहीत नाही कोणती नदी. अजून एक दुसरी ही खडवलीची नदी आहे. बघा नदीला पाणी, इकडे लोक येते आंघोळ वगैरे करण्यासाठी. पुराणा जुना ब्रिज आहे इकडून वाटतं पडला. पिकनिक स्पॉट आहे खडवली नदी, इकडे भरपूर लोक येतात पिकनिकसाठी. खडवली गाव, खडवलीच्या नंतर आम्ही पाडगाववरून मुंबई नाशिक हायवेला भेटणार पुढे जाऊन. गाव एकदम असं जुनं टाईपचं आहे, म्हणजे असं गावाला आल्यासारखं फील होतं. इकडे एकदम त्याच्या बाजूनेच रेल्वेचा ट्रॅक जातोय. इथे बघा हॉटेल बघा कसं दिसते, पुण्यात जरी बंगले वाटतं, प्रायव्हेट मंदिर आहे वाटतं, काय कळत नाही काय. मंदिर के जैसा दिख रहा है. रस्ता दोन्ही साइड 300 meters turn left onto National Highway 160. पुढे जाऊन आपल्याला आता हायवे लागणार आहे, पुणे नाशिक हायवे. पाडग्याचा रस्ता संपलेला आहे. मुंबई नाशिक हायवेला लागलेलो आहे आम्ही आता. पुढे सरळ जाणार ठाणेला. कल्याणवरून रस्त्याचं काम चालू आहे, तेवढून एकदम रस्ता खराब आहे त्या साईडने, म्हणून आम्ही या साईडने आलेलो इकडे. तर पुढे जाऊन आता टोल नाका लागेल आम्हाला. आता इथे टोल नाका लागलेला आहे नाशिक हायवेचा. हा टोल नाका नाशिकच्या आधी. ते कारला 140 रुपये टोल आहे. स्कॅन होऊन डायरेक्ट कट होणार चलन. 140 रुपये टोल. बसला वगैरे मागे टोल. बघा फास्टॅग बघा कसा स्कॅन होऊन जाईल आपोआप. हे बघा स्कॅन होऊन डायरेक्ट चलन कट. पाडग्याच्या आम्ही पुढे आलोय, पाडग्यापासून पुढे आलोय आता हायवेला. इकडं हायवेला मुंबई नाशिक हायवेला धाबे बिबे सगळे रस्ते. समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे, हायवे रुंदीकरण, त्यामुळे थोडी ट्रॅफिक आहे हायवेला. ठीक आहे, नंतर हायवे झाल्यावर Continue straight past Kavlesh Motor Park. हायवेची साईज बघा, एकदम 10 लेन होतील, तिकडून 5 इकडून 5. एकदम मोठा असा हायवे होतोय. नाही किती मोठा हायवेचं काम झाल्यावर मुंबई ते नाशिक 1 तास प्रवास होईल. तर 1 तासामध्ये तुम्ही नाशिकला पोहोचणार आहे. हायवे एवढा मोठा हायवे बनतोय इथे.
एक घोड़ा देने साला दिन में 4-5 कस्टमर आहे. आएगा मोठ्या मोठ्या मशिनरी लावल्यात काम करण्यासाठी रस्त्याचा. 18 में लवकरच वाटतंय 2-4 महिन्यामध्ये रस्ता पूर्ण होईल आणि मग पब्लिक साठी चालू होऊन जाईल. ये हो गया वो छान असा रूट होईल एकदम. इकडून 4 गाड्या चालते एका वेळेस. मस्त असं मुंबई नाशिक 1 तासाचा प्रवास. वही तो देखना. रस्त्याचं काम चालू इसने क्या बोला पता है? ट्रॅफिक लागले थोडं ट्रॅफिक मैडम अभी दीपक से उसको क्यों ये गाड़ी है। आपके भरोसे पे अभी देखो मजा क्या है जाणारे जरा ट्रॅफिक जाम झाले. आता मी कल्याण फाटा आणि भिवंडी फाटावर पोहोचलोय. इकडून इथे पण काम चालू आहे हायवेचा. इकडून लेफ्ट जर मारला तर आपण कल्याणला जाणार आणि राईट मारला तर भिवंडीला जाण्यासाठी रोड आहे इथून. आणि सरळ जातो तो ठाण्याकडे जातो. जर भिवंडी आणि कल्याणला जायचं असेल ना, नाही इकडून खराब आहे रोड. इकडून खालून जायचं कल्याणसाठी, भिवंडीसाठी जायचं असेल तर या ब्रिज न घेता ब्रिजच्या खालून जाऊन राईट मारायचं जातो भिवंडीकडे. आता हा सरळ जातो ठाणे मुंबई जाण्यासाठी हा रूट आहे. शांति से मिलके बात करते मॉर्निंग आ जाओ घर पे. हे जे आहे ते टाटाच्या बिल्डिंग आहे, टाटा प्रोजेक्ट. आणि इकडून जातो कल्याणसाठी. इकडे आहे भिवंडी त्या साईडला. एकदम जोरदार काम चालू आहे हायवेच्या इकडे. आता आम्ही पडग्यापासून येतोय तर आता भिवंडी बायपासच्या इथे पोहोचलोय. भिवंडी बायपासून थोडं पुढे आलोय. आता काम चालू आहे म्हणून 10 मिनिटाच्या रोडला अर्धा तास. एकदा रोडचं काम होईल तेव्हा पटापट जातील गाड्या, ट्रॅफिक वगैरे काय होणार नाही. तर थोडा त्रास आहे पण नंतर होईल क्लिअर पुढे जाऊन. मी साकेतच्या ब्रिजवर चढले ठाण्याचा. ठाणा साकेत ब्रिज. इकडे जे डोंगर दिसतोय तो मुंबऱ्याचा डोंगर आणि हा आहे खाडीवरचा ब्रिज, साकेतचा ब्रिज आहे हा. इथे पण ट्रॅफिकच आहे. आम्ही जसं वाड्यावरून येतोय तेव्हापासून इथे ट्रॅफिकच आहे पूर्ण रस्त्याला. ते काम चालू आहे मुंबई नाशिक हायवेचा समृद्धी महामार्ग, त्यामुळे हा खाडीवरचा ब्रिज. आम्ही ठाणे सिटीमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता एंटर मोठे मोठे बिल्डिंग. मैं भी बहुत ध्यान देता था ठाण्यावर पोहोचले. आता आम्ही नाशिक हायवेला घोडबंदर इथं हे बघा रुस्तुम जी बिल्डिंग आहे तिच्या मागे आम्ही थांबलोय. सॉफ्ट टॉय बघण्यासाठी आलोय आम्ही. छान सॉफ्ट टॉय तिथे हायवेला टेडी बिडी विकण्यासाठी. किती मोठी साईज आहे. ये इसका नाम भी बड़ा है. वो बच्चा अच्छा है रे. वो बता ना ये वाला. हे बघा सॉफ्ट टॉय पांडा. कैसा वो ये कैसा ये टेडी बेयर लो देखो 850 रुपया. टेडी बेयर नहीं चाहिए. टेडी बेयर है हम लोग. बघा इकडे टेडी एकदम छान छान आहे. 2200ला डॉगी. मी आले ठाणे क्रॉस करून पुढे आले. आम्ही ठाण्यावरून युटर्न मारून आता बदलापूरला चाललो आहे. तिथे टेडी वगैरे पाहिला, पसंत पडला, घेतला, तर आम्ही पुढे चाललो आहे. आता सरळ नाशिकला. इकडून येणाऱ्या गाड्या ठाणा मुंबईवरून येतात, सरळ जातात नाशिकला आणि लेफ्ट मारून जातात दिवा, मुंब्रा, कळवा आणि
बदलापूर आम्ही लेफ्ट मारून जाणार आहे. नीरा का अभी हम पहुंचे मुमरा डोंबिवलीत पोहोचलो. डोंबिवली डोंबिवली क्रॉस करून बदलापूर हायवेला लागले. डोंबिवलीची ट्रॅफिक नाही भेटली आम्हाला कारण की आम्ही लवकर आलो ना ऑफिस सुटायच्या आधी. थोडं लेट आलो असतं 8 प्लस ट्रॅफिक कमी. आम्ही इथे थांबले जरा 5 मिनटं. सनसेट होतोय. पलावा इकडे आहे. पलावा इथून जातो डोंबिवलीला. जरा इथे साईडला थांबलो आहे चहा पिण्यासाठी. इथे चायची टपरी आहे. हा रोड जातो बदलापूरला. इकडे जातो डोंबिवलीला. गाडी लावली रस्त्याला. इथं हॉटेल आहे निसर्ग. हॉटेल निसर्ग इथं जवळ. हॉटेल निसर्ग. सनसेट बघा झाडाच्या मागे सनसेट होणार आहे आता मस्तपैकी. चहा बनवते गरम गरम. चहाची टपरी. होय चहा हाऊस. आता आम्ही इथे चहा पिणार मग जाणार पुढे. पे करने का ये शक्कर कम वाला है ना? हाँ जिसको इसको कितना मांगते हो दे दो. आम्ही गरम गरम चहाची मजा घेणार आहे. आत्ता आम्ही बदलापूरला पोचलो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.